सर्पदंश झालेल्या रुग्णानं सापाला एका पिशवीत टाकून थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठल्याची धक्कादायक घटना सोमवारी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात घडली. त्यानंतर या रुग्णालयाच्या महिला वॉर्डमध्ये हा भला मोठा साप पिशवीतून अचानक बाहेर पडल्यानं अनेकांची चांगलीच पळापळ झाली. या सापाला बघून महिला वॉर्डमध्ये बेडवर बसलेले रुग्णाला बघायला आलेले नातेवाईक आणि डॉक्टरांची झोप उडाली. ठाणे प्रादेशिक आवारात मनोरुग्णालयाच्या असलेल्या सिव्हिल रुग्णालयात काल सर्पदंश झालेली व्यक्ती आली होती. उपचारासाठी येताना त्याने चक्क दंश केलेला सापही एका पिशवीतून सोबत आणला. मात्र अचानक पिशवीतून हा साप सटकून थेट महिला वॉर्डमध्ये शिरला. बघता बघता या विषारी सापानं अनेक रुग्णांच्या खाटेखाली फेरफटका मारला. यावेळी घाबरलेल्या रुग्णांनी डॉक्टरांनी आरडाओरडा देखील केला. अचानक साप पिशवीतून बाहेर आल्यानं काय करावं हे अनेकांना कळालंच नाही. भला मोठा साप पाहून महिला रुग्णांची तर भंबेरीच उडाली होती. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा पिशवीतून साप बाहेर आल्याचं कळताच ताबडतोब सर्पमित्राला पाचारण करण्यात आलं. सर्पमित्रांनी तो साप मोठ्या शिताफीनं पकडला. सुदैवानं धामण जातीच्या सापांना कुणालाही दंश केला नाही. त्या सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलं असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं.